नमस्कार मंडळी, रामेश्वरी एन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी संदर्भात दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर काय आहे या शुद्धीपत्रकामध्ये याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी हे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी 2024। तर काय दिलेलं आहे बघा या परिपत्रकामध्ये। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे बघा। दिनांक 30 जून 2022 अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आलेनुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे। महा-टी-ई-टीसाठी फॉर्म भरणारा व्यक्ती हा स्वतः माजी सैनिक असणे गरजेचे आहे किंवा शहीद सैनिकाची पत्नी वा त्याचे कुटुंबीय असे दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। दिनांक 13 सप्टेंबर 2022 अन्वये मेंटल बिहेवियर अथवा मेंटल इलनेस, मल्टिपल डिसॅबिलिटी हा टॅब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील। म्हणजेच जे डी-एड झालेले आहेत, बी-एड झालेले आहेत किंवा अंतिम वर्षाला आहेत, त्याचप्रमाणे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असलेले सुद्धा या ठिकाणी या परीक्षेला बसू शकतील। या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला आहे। आयुक्त अनुराधा ओक यांच्या सहीनिशी हे पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।